शिवछत्रपती यांचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी अनेक जण वेगवेगळी नावे घेतात। मात्र छत्रपतींचे व्यक्तिमत्व घडवण्यात फक्त जिजाऊंचा सर्वाधिक वाटा आहे। काही जण वेगळी नावे घेऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीनं SSPMSच्या आवारातील शिवस्मारकास पुष्पहार अर्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार बोलत होते। यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार रवींद्र धंगेकर, प्रशांत जगताप, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, विकास पासलकर, प्रशांत धुमाळ, विराज तावरे आदी उपस्थित होते। पवार म्हणाले, 300 वर्षे उलटून गेल्यानंतरही जनतेच्या मनावर अधिराज्य करणारे राजे शिवछत्रपती आहेत। खासदार सुळे यांनी अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या माध्यमातून पुणे, महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशात आज शिवजयंती साजरी केली जात असल्याचा गौरव केला। SSPMSच्या आवारातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला 2028 मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यावेळी भव्य कार्यक्रमाचं आयोजन करावं असंही सुळे यांनी सांगितले। यावेळी पवार यांच्या हस्ते लोकमतचे संपादक संजय आवटे, महापालिकेच्या बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, सागर बाबर यांना शिवसन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला। तर मंगल इटकर, चंद्रशेखर इटकर, शिल्पा बुडुक, अमर बुडुक, रत्नप्रभा जगताप, सुदाम जगताप, डॉक्टर सुप्रिया वाघ, डॉक्टर संतोष वाघ, अनुजा पवार, राजेंद्र पवार व जयश्री पतंगे, शामराव पतंगे यांना आदर्श मातापिता पुरस्कार प्रदान करण्यात आला। विकास पासलकर यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं। दिवस हा एक ऐतिहासिक दिवस आहे। या देशामध्ये अनेक राजे संस्थानिक जन्माला आले, पण 300 वर्ष झाल्याच्या नंतरसुद्धा सामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये आणि हृदय सिंहासनावर अधिराज्य करणारा राजा हा कोणता प्रश्न विचारला तर देशाच्या कानाकोपऱ्यात एकच नाव येतं आणि ते नाव म्हणजे शिवछत्रपती। आज त्यांचा स्मरण करतोय। ही जागा अतिशय ऐतिहासिक आहे। देशाच्या अनेक कोपऱ्यामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी शिवछत्रपतींच्या प्रतिमा या उभ्या राहिलेल्या आहेत। पण सगळ्यात उत्तम प्रतिमा, सगळ्यात उत्तम पुतळा हा जर कुठे असेल तर कर्वेकर नावाच्या एका शिल्पकारानं आज या ठिकाणी आपण बसलो आपल्या सगळ्यांच्या प्रांगणामध्ये, आणि म्हणून हा सोहळा या ठिकाणी होतोय ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। मी सांगितलं की राजे अनेक होऊन गेले, संस्थानिक अनेक होऊन गेले, पण आपल्याला आठवण छत्रपतींची होते। आणि त्याचं महत्त्वाचं कारण मी मागच्या कार्यक्रमात सांगितलं होतं की देशामध्ये अनेकांची राज्य झाली। कुठं मौर्यांचं राज्य झालं, कुठं देवगिरीच्या यादवांचं राज्य झालं, पण शिवाजी महाराजांच्या राज्याला भोसल्यांचं राज्य असा कोणी उल्लेख केला नाही। हे रयतेचं राज्य आहे, सामान्य माणसाचं राज्य आहे, आणि रयतेच्यासाठी सत्ता तिचा वापर हे सूत्र शिवछत्रपतींनी केलं। आपल्या सैन्याला त्यांनी आदर्श अशा प्रकारच्या सूचना केल्या। एखाद्या भागामध्ये, फलकियांच्या भागामध्ये सैन्य गेलं असताना त्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान करा। शिवारामध्ये असलेलं भीक, त्या भिकाच्या दंडाला सुद्धा हात लावू नका आणि त्या शेतकऱ्याचा सन्मान करा। या प्रकारचे आदर्श निर्णय हे छत्रपतींनी घेतले। राज्य कसं चालवायचं असतं या प्रकारची भूमिका संपूर्ण देशाच्या समोर सांगितली आहे। आज आपण त्यांची आठवण या ठिकाणी करतोय की शिवछत्रपतींचं व्यक्तिमत्व हे घडवण्याच्यासाठी अनेक लोक अनेकांची नावं घेतात, पण माझं व्यक्तिगत मत आहे की शिवछत्रपती यांचं व्यक्तिमत्व हे उभं करण्याच्यासाठी एकाच व्यक्तीनं खऱ्या अर्थाची कामगिरी केली, आणि ती व्यक्ती म्हणजे राजमाता जिजाबाई। आणि त्यामुळे उगीचच अन्य कुणाची नावं घेऊन एक प्रकारचा संभ्रम हा वाढवण्याचं काम काही लोकांनी करू नये एवढंच